सध्या गाजत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड समोर आली असून या प्रकरणातील संशयित नामकरण यशवंत आवारे यांना सिन्नर न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। बुधवारी दिनांक 13 मे रोजी सिन्नर पोलिसांनी आवारे यांना ताब्यात घेत अटक केली होती। त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना कडक पोलीस बंदोबस्तात सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान पोलिसांकडून तपासासाठी अधिक वेळेची मागणी करण्यात आली। संबंधित आर्थिक व्यवहार, कथित बनावट कागदपत्रे, संस्थांमधील व्यवहारांची माहिती तसेच आरोपींच्या परस्पर संबंधांची सखोल चौकशी करावयाची असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नामकर्ण आवारे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। नामकर्ण आवारे हे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन, कुंदेवाडी येथील जगदंब माता पतसंस्थेचे संस्थापक तसेच कॅप्टन अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत असल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। कॅप्टन खरात यांच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे अधिक वेगाने हलविल्याचे समजते। दरम्यान मिरगाव येथील कथित जमीन घोटाळा आणि कुंदेवाडी येथील जगदंब माता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरण या 2 गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने सिन्नर पोलीस ठाण्यात तपास सुरू आहे। या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या वापराबाबत अनेक धागेदोरे समोर येत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। नामकर्ण आवारे यांच्या अटकेनंतर सिन्नर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज आवारेंना न्यायालयात हजर करण्यात आलं तर त्यांना अटक केली होती संध्याकाळी। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी अशोक खरात यांना पण अटक झाली आणि त्यांना 18 तारखेपर्यंत सूट दिलेली आहे। त्यामुळे त्यांना पण त्यांच्यासोबत म्हणजे सारखीच तारीख ठेवली आहे आणि 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। त्यांच्याविरुद्ध फिर्यादीत काही आरोप नाही, फिर्यादी यांचं नाव पण नाही, परंतु पोलिसांचा असा आरोप होता की काही त्याबद्दल आमचा विचार झाला आहे। त्यानंतर आजही आजपर्यंत जरी पोलिसांकडे काही दुसरा पुरावा दिसत नाही, परंतु अटकेत असलेल्या आरोपीने त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली। त्यांचं 65 वय आहे, थोड्या शारीरिक व्याधी आहेत ते सांगण्यात आलं। मला असं वाटतं की 18 तारखेला आता काय होतं बघूया। त्याचा उल्लेख केला गेलेला होता, तुम्ही तो पुढील काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये असं टक्केवारीचा शब्द नाही आहे, परंतु त्यांनी तोंडी युक्तिवादामध्ये सांगितलं, परंतु त्याबद्दल आम्ही स्पष्ट केलं की असं काहीही नाही। आणि दुसरा मुद्दा हा पण येतो की समजा एखाद्याने बेनामी ट्रान्झॅक्शन्स केले तर ज्याने केले तो 1 मिनिटासाठी गृहीत धरूया विदाउट व्हिज्युअलाइज टू द केस ऑफ एनीबडी, ते आरोप 1 नंबर आरोपीवर ते काही बाकीच्यांवर नाही। त्यामुळे आर्थिक लाभ घेण्याचा किंवा देण्याचा असा काही प्रश्नच येत नाही। उलट आम्हाला नंतर माहिती अशी मिळाली की आवारे कुटुंबियांच्या नावाने सुद्धा म्हणजे आवारे कुटुंबियांच्या नावाने सुद्धा आरोपी नंबर 1 ने समता बँक शिर्डीमध्ये काही खोट्या FDs केल्या। त्यामुळे त्यांचं यांचं जर काही संगनमत असलं तर त्यांना तिकडे खोट्या नावाने करायचं काही कारणच राहिलं नसतं। इकडे ऑलरेडी तक्रार झाली, त्यात आमचे जबाब पण झाले, आम्हाला साक्षीदार केले तिकडे। सिन्नर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला असून संबंधित कागदपत्रे, व्यवहार आणि इतर संशयित व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।